केसच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे। न्यायाधीश काय निर्णय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। संपूर्ण राज्यभरातलं वातावरण बीड सरपंच हत्या प्रकरणाने ढवळून निघालेलं आहे। संपूर्ण विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। धनंजय मुंडेंचा देखील राजीनामा विरोधकांनी मागितलेला आहे। वाल्मिक कराडवर मोक्का लावावा, 302चं कलम लावावं ही देखील मागणी गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक जन आक्रोश मोर्चात विरोधकांनी केली होती आणि आता मोक्का लागल्यानंतर त्याचे पडसाद मात्र परळीमध्ये उमटलेले आहेत। मंजिरी कराड काय म्हणाल्यात काही वेळापूर्वी आपण ते पाहूया। दोषी नाहीयेत हे सगळं प्रूफ झालेलं असताना सुद्धा जर एखादा आंदोलन करून जर तुम्ही वेटीस धरून जर एखाद्यावर जर जाणून बुजून जर आरोप टाकत असाल तर हे चुकीचं आहे आणि हे पूर्णपणे थांबलं जावं। काय वाटतं कशामुळे केलं जातं? कशामुळे केलं जाते म्हणजे पूर्ण जातीवाद केला जातो याच्यामध्ये। जातीवादाशिवाय दुसरा काय विषय ह्याच्यामध्ये? वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिरी कराड यांची प्रतिक्रिया आहे। जातीयवाद या सगळ्या प्रकरणात केला जातो। वाल्मिक कराडला गोवण्यात आलेला आहे असा आरोप आहे त्यांचा। कराडला मुक्का लावल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली। परळीत आता तणावपूर्ण शांतता आहे। मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। केसमधील वरिष्ठ न्यायालयात आता सुनावणी सुरू आहे। थोड्याच वेळात न्यायाधीश निर्णय देतील। कराडच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे एसआयटीकडून। दुसरीकडे कराड समर्थकांचा परळी ठिय्या आहे। परळीमधली मुख्य बाजारपेठ देखील बंद आहे। हत्या प्रकरणात एसआयटीनं आरोप केला की कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। हा एसआयटीचा आरोप आहे आणि कराडच्या कोठडीची मागणी केली। हे एक संशयाचं प्रकरण आहे। त्यानंतर एसआयटी नेमली। त्या एसआयटीमध्ये वाल्मिक कराडच्या जवळचेच अधिकारी त्या ठिकाणी असतात। हे एक संशयाचं प्रकरण आहे। त्यानंतर ज्यांच्यावर मकोका लागला मात्र वाल्मिक कराडवर अद्यापपर्यंत लागलेला नाही आणि म्हणून हे प्रकरण देखील संशयास्पद आहे। आता एसआयटीचे काही अधिकारी बदलले गेलेत। त्यामुळं संतोष देशमुखांच्या हत्येमागचं कारण आणि हत्येमध्ये असणारे जबाबदार लोक आणि त्याच्या पडद्याच्या पाठीमागे असणारे लोक हे सरकारच्या जवळचे आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या ऐवजी संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करतोय। केवळ संतोष देशमुखांचं कुटुंब आक्रोश नाही करत आहे। भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस असतील, मनोज जरांगे पाटील असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप क्षीरसागर असतील, त्या ठिकाणी अंजली दमानिया असतील आणि आम्ही मंडळी असू किंवा अन्य सगळे नागरिक असतील, संतोष देशमुखांची हत्या ज्या प्रकारे झाली, ज्या निर्घृणपणे झाली, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल करून ज्या पद्धतीनं मारलं गेलं त्याच पद्धतीनं म्हणजे संभाजी महाराज आणि संतोष देशमुख यांची मी तुलना करू इच्छित नाही, पण त्याच निर्दयपणे त्याच क्रूरतेने संतोष देशमुखांना ज्या पद्धतीनं मारलं। सरकार फक्त घोषणा करतंय पण सरकारच्या हेतूबद्दल शंका निर्माण होती आहे। अशाच पद्धतीची सरकारची कृती आहे। आता जी अपडेट त्यामध्ये मकोका लावण्यात आलेला आहे। असं आहे, मी तेच सांगतोय, वेळ काढूपणा कशा करता?